2013 साली रिलीज झालेला अडॉर हा सिनेमा ॲने फाउंटेन दिग्दर्शित हॉलिवूडचा एक ड्रामा चित्रपट आहे। त्यात नाओमी वॉट्स, रॉबिन राईट, झेवियर सॅम्युअल आणि जेम्स हे मुख्य भूमिकेत आहेत। हा चित्रपट डोरिस लेसिंग यांच्या कथेवर आधारित आहे आणि पटकथा क्रिस्टोफर हॅम्प्टन यांनी लिहिलेली आहे। हा सिनेमा दोन आयुष्यभराच्या मैत्रिणी असलेल्या ज्या एकमेकांच्याच मुलांसोबत असामान्य प्रेमसंबंधात पडलेल्या दोन मैत्रिणींचा आहे। समाजाच्या नियमांना आवाहन देणारा हा सिनेमा आहे। स्त्री मैत्रीच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे। आनंदाच्या शोधात लोक नैतिक सीमा ओलांडण्यासाठी कोणत्या थराला जातील हे दाखवणारा हा सिनेमा आहे। या सिनेमाची गोष्ट ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स मधली आहे, जिथे बालपणीच्या मैत्रिणी असलेल्या लिल आणि रोज हे त्यांच्या कुटुंबासोबत एकमेकांच्या शेजारी राहत असतात। रोजचा मुलगा टॉम आणि लिलचा मुलगा इयान हे दोघेही 18 वर्षाचे आणि चांगले मित्र आहेत। ते चौघेही एकत्र बराच वेळ घालवत असतात। रोजचा नवरा हॅरोल्ड याला सिडनीमध्ये एक नोकरीची ऑफर मिळते, पण रोजची हे सगळं सोडून त्याच्याबरोबर स्थलांतरित होण्याची इच्छा अजिबात नसते। रोज अँड लील्स मॅरेजेस आर डिस्टंट अँड दे लॉंग फॉर डीपर कनेक्शन, पॅशन अँड सेल्फ फुलफिलमेंट। पण जेव्हा टॉम लीलच्या आणि इयान रोजच्या प्रेम आणि लैंगिक संबंधांमध्ये गुंततात, तेव्हा ही गोष्ट अनपेक्षितपणे वळण घेते। एका रात्री इयान रोजचे चुंबन घेतो आणि जरी ती संकोच करत असली तरी दोघांमध्ये लैंगिक संबंध घडतात। एका रात्री टॉमला रोज इयानच्या खोलीतून बाहेर पडताना दिसते। गोंधळलेला आणि रागवलेला टॉम लीलकडे जातो आणि रिवेंज म्हणून तो तिच्याबरोबर फिजिकल होण्याचा प्रयत्न करतो। लील त्याला स्वतःपासून दूर ढकलत असते, पण मग तो त्याने जे पाहिलं ते सगळं तिला सांगतो आणि तिथून निघून जातो। पण पुन्हा एका रात्री टॉम लीलच्या घरी राहतो आणि त्यावेळेला त्या दोघांमध्येही लैंगिक संबंध घडतात। काही दिवस त्या चौघांमधले हे संबंध असेच चालू राहतात, पण एके दिवस रोज कामावर लीलला भेटायला जाते आणि ते त्यांच्या मुलांचे काय झाले याच्यावर चर्चा करतात। त्या मान्य करतात की आपण काही मर्यादा ओलांडल्या आहेत आणि ते पुन्हा घडू नये यासाठी त्या दोघेही त्यांच्या मुलांना भेटतात आणि त्यांना सांगतात की या गोष्टी आता संपवायला हव्यात। पण इयानच्या मनात अजूनही रोजबद्दल भावना असतात आणि अखेर ते त्यांचे नाते पुन्हा सुरू करतात। मग त्यांना कळते की लील आणि टॉम यांनी कधी भेटणे थांबवलेले नसते। शेवटी त्या दोघीही म्हणजेच रोज आणि लील कबूल करतात की ते आनंदी आहेत आणि असंच पुढे जाण्यात सहमत आहेत। हा सिनेमा धक्कादायक गोष्टींबद्दल कमी आणि नातेसंबंधाच्या मानसिक गुंतागुंतीबद्दल जास्त आहे। हा सिनेमा मॅटर्नल डिझायर, इमोशनल लिबरेशन आणि फिजिकल पॅशन या विषयांचा शोध घेतो। 2013 साली रिलीज झालेला अडॉर हा एक वादग्रस्त सिनेमा आहे, जो दोन मैत्रिणी आणि त्यांच्या मुलांमधील असामान्य नाते दाखवतो। या चित्रपटात नाओमी वॉट्स आणि रॉबिन राईट्स यांचे उत्कृष्ट अभिनय आहेत, परंतु काही समीक्षकांनी ही कथा वरवरची आणि अविश्वसनीय मानली आहे। हा सिनेमा प्रेम, इच्छा आणि पारंपरिक कौटुंबिक भूमिका यांसारख्या विषयांचा शोध घेतो। 6.2 IMDb रेटिंग मिळवलेला हा सिनेमा Amazon प्राइमवर तुम्ही बघू शकता।